नमस्कार. नेहमीप्रमाणे आजचा देखील व्हिडिओ तुमच्यासाठी खूप युजफुल होणार आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमची घरातील जी अवघड कामे आहेत ती आपण एकदम सोप्या पद्धतीने या ठिकाणी करणार आहोत. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणींना देखील शेअर करा. तर चला सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. तर सर्वात आधी आपली टिप्स अशी आहे की बऱ्याचदा महिला स्वयंपाकघरात काम करत असताना त्यांना एक तर चपातीचा चटका बसतो किंवा गॅसचा तरी चटका बसतो. प्रत्येक महिलाला चटका तर बसतच असतो. गॅसच्या ठिकाणी काम करायचं म्हटलं की चटका बसणारच. परंतु बऱ्याचदा काय होतं, काही महिलांकडे मलम नसतं, औषध नसतं आणि काही महिला त्यावरती टूथपेस्ट वगैरे लावतात किंवा पाण्याने धुवून टाकतात किंवा मीठ देखील लावतात. अशा बऱ्याच प्रकारचे जे आपण घरगुती उपाय या ठिकाणी करत असतो. परंतु आज आपण आगळा वेगळा उपाय या ठिकाणी घेऊन आलेला आहोत. बघू शकतात मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि तुम्हाला अशा पद्धतीने फक्त गव्हाचं पीठ आणि गव्हाचं पीठ प्रत्येकाकडे अवेलेबल असतातच घरामध्ये, त्यामुळे आपल्याला जास्त टेन्शन घ्यायचंही गरज नाही की कुठून बाजारातून काही वस्तू देखील आणायची गरज नाही. फक्त एक गव्हाचं पीठ आपल्याला या भाजलेल्या जागेवरती टाकायचं आहे आणि त्यानंतर थोडंसं पाणी त्यावर टाकायचं आहे. गव्हाच्या पिठामुळे आपल्या ज्या ठिकाणी भाजलेलं असतं त्या ठिकाणी खूप असं थंडाई तयार होते आणि जी आग होते ती आग देखील कमी होते आणि आपलं जे भाजलेली जागा असते त्याला नक्की लवकर आराम मिळतो. हा व्हिडिओ आपल्या खेडेगावातील काही महिलांपर्यंत नक्की पाठवा, कारण ज्या महिलांकडे औषध नसतं आणि ज्या महिलांना चुलीवरती देखील स्वयंपाक करावा लागतो अशा महिलांपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पाठवा, जेणेकरून त्यांचा या ठिकाणी खूप मोठा फायदा होणार आहे. तर आपली दुसरी टिप्स अशी आहे की बऱ्याचदा आपण तांबे पितळाची भांडी तर वापरतो, परंतु तांबे पितळाची भांडी वापरायची म्हटली की ती 2 दिवसातच खराब होते, हे तर सर्वांना माहीतच आहे. परंतु आज आपण या तांबे पितळाच्या भांड्यांना हात न लावता ती स्वच्छ करणार आहोत आणि रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे. तुम्ही बघू शकतात मी इथे एक तांब्याचं भांडं घेतलं आहे आणि त्यामध्ये मी इथे सॉस टाकला आहे. आता सॉस बऱ्याचदा काही घरामध्ये काय होतं की सॉस आपण एक्सपायर झाल्यानंतर फेकून देतो किंवा छोटे छोटे पाऊच देखील आपण आणतो, परंतु ते एक्सपायर झाल्यानंतर आपण ते टाकून देतो किंवा त्याचा वापर देखील करत नाही. परंतु आपल्याला त्या सॉसचा इथे तांबे पितळाची जी भांडी असतात ती घासण्यासाठी इथे वापर करायचा आहे. तुमच्या घरातील देवघरातील दिवे वगैरे जे ही तांब्याची किंवा पितळाची जी भांडी असतील ती तुम्ही या ठिकाणी सॉसच्या पद्धतीने साफ करू शकतात. अशा प्रकारे या ठिकाणी मी बघा एक दिवा होता माझ्याकडे जो की खूप खराब झालेला होता आणि एक वाटी होती, त्याला देखील मी सॉस लावून घेतलेला आहे आणि रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे. मी कुठल्याही प्रकारचं याला घासलेलं नाही आहे किंवा आपल्याला कुठल्याही प्रकारचं जे डिटर्जंट असतं किंवा पितांबरी असतं ते या ठिकाणी वापरायचं नाही आहे. अगदी सोप्या पद्धतीने आपण ही तांबे पितळाची काळी कुट्ट जी झालेली भांडी आहेत ती स्वच्छ करणार आहोत. तुम्हाला 2 ते 3 मिनिट जास्तीत जास्त तुम्ही 4 ते 5 मिनिट ही जो सॉस असतो तो त्या ज्या भांड्यावरती आपल्याला लावायचा आहे त्याला लावून ठेवायचा आहे. बघू शकतात मी थोडा वेळ हे सॉस त्या भांड्यावर तसंच लावून ठेवलं होतं आणि फक्त बोटाने त्याला नॉर्मल असं चोळलं. त्यानंतर आपल्याला हे जे भांडं आहे ते धुवून घ्यायचं आहे आणि बघू शकतात त्याचं कसं काळसर पाणी लालसर पाणी या ठिकाणी निघालेलं आहे आणि बाहेरील आणि आतील दोघंही साईड तुम्ही बघू शकतात. मी कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी घासणीचा वापर केलेला नाही. रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे. तुम्ही सुद्धा अशा प्रकारचा वापर करून तुमची जी अवघड कामे आहेत ती अगदी सोप्या पद्धतीने करू शकतात. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून बघत आहात ते मला कमेंट्स करून नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ तुम्ही कुठल्या गावातून बघत आहात ते. तर बघू शकतात आणि जे कोणी चॅनलवर नवीन असाल त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मी तुमच्यासाठी असेच नवनवीन खूप महत्त्वाचे व्हिडिओ घेऊन येत असते. तर बघू शकतात किती छान असा हात न लावता हा दिवा स्वच्छ झाला होता आणि सुरुवातीला तुम्ही ते बघितलंच असतील दिवा किती खराब झालेला होता. त्याची साईडला मी तिथे सॉस लावलं नव्हतं त्यामुळे ते जरा काळं राहिलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही याचा वापर करून नक्कीच तुमचे कामे सोपी करू शकतात. त्यानंतरची टिप्स अशी आहे की बऱ्याचदा आपण मिक्सर वापरतो. मिक्सर वापरायला गेलं की ती रिंग असते ती लूज झालेली असते मिक्सर आणि रिंग खराब होतेच. प्रत्येकाची रिंग मिक्सरची खराब होतेच. त्यामुळे काय होतं, त्यातलं जे पाणी असतं ते बाहेर येण्यास सुरुवात होते आणि आपलं मिक्सर देखील त्यापासून खराब होतं. आणि रोजच्या या वैतागाला आपण सॉल्व करण्यासाठी काही उपाय घेऊन आलो आहे. बघू शकता त्याला आपल्याला नवीन रिंग देखील आणायची गरज नाही किंवा मिक्सर दुकानात नेऊन रिपेअरसुद्धा करण्याची गरज नाही. फक्त एका रबराच्या साहाय्याने आपण ही गोष्ट सॉल्व करणार आहे. तर बघू शकतात अशा प्रकारे तुम्हाला एक रबर घ्यायचं आहे आणि त्या रिंगवरती तुम्हाला हे रबर पूर्ण पॅक असं लावून घ्यायचं आहे. थोडा साईजने मोठं असलेलंच रबर तुम्हाला या ठिकाणी वापरायचं आहे.
ज्या प्रकारे मी हे रबरावरती म्हणजे त्या रिंगवरती हे रबर लावलं आहे त्याच पद्धतीने तुम्हाला हे लावायचं आहे। बघू शकतात इथे पूर्ण जी रिंग आहे ती पूर्ण पॅक इथे बसलेली आहे, अतिशय घट्ट या ठिकाणी ती रिंग बसली आहे। आता किती पातळ मी त्यामध्ये मिक्सरमध्ये काही बारीक करत असेल तर ते चुकूनही बाहेर येणार नाही। तुम्हीसुद्धा या प्रॉब्लेमला जर फेस करत असाल तर नक्कीच याचा वापर करा, तुम्हाला देखील यापासून नक्कीच फायदा होईल। तर अशा पद्धतीने तुमच्या घरातील अवघड कामे आहेत ती अगदी सोप्या पद्धतीने। त्यानंतरची आपली पुढची टिप्स जी आहे ती डब्यांच्या झाकणांसाठी। बघू शकतात माझ्याकडे एक डब्बा होता ज्याचं की झाकण तुटलं, परंतु मी ते झाकण फेकून न देता ते तसंच ठेवलं आहे। तुम्ही देखील तुमचे डब्बा किंवा झाकण दोघांपैकी काही खराब झाले असेल तर ते फेकून न देता त्याचा आपण इथे पुन्हा वापर करणार आहोत, जो की आपल्या घरामधील खूप महत्त्वाचा या ठिकाणी ठरणार आहे। बघू शकतात माझ्याकडे अशा प्रकारची 2 झाकणं आहेत आणि ती झाकणं आपण आता या ठिकाणी वापरणार आहोत स्टँडसाठी। बघू शकतात अशा सोप्याचे किंवा टिपवायचे किंवा कॉटचे किंवा कपाटचे कुठलेही स्टँड जे असतात ते काही ठिकाणी स्टीलचे देखील येतात। स्टीलचे स्टँड म्हटलं की फरची पुसायला गेलं की त्याला पाणी लागून ते गंजतात, काळे पडतात आणि ते स्टँड खराब झाले की छानही दिसत नाहीत आणि आपली एवढी महागाची वस्तू देखील खराब होते। तर बघू शकतात अशा प्रकारे आपण जुन्या झाकणांचा या ठिकाणी अशा पद्धतीचा जर वापर केला तर नक्कीच आपल्या या ठिकाणी फायदा होणार आहे। बघू शकतात माझ्याकडे जो टिप्पाय होता तो देखील अशाच पद्धतीने स्टीलचा असल्यामुळे त्याची जी खालची साईड आहे ती खराब झाली होती। मी अशाच प्रकारे त्याला झाकणाचा वापर करून आता त्याला झाकणामध्ये ठेवलं आहे। त्याचे जे स्टँड आहे ते झाकणामध्ये ठेवल्यानंतर ते आता नक्कीच यापासून सुरक्षित राहणार आहे। तर तुम्ही अशा प्रकारचा जर वापर केला तर तुमचे घर देखील ऑर्गनाइज राहील आणि तुम्हाला कुठली बाजारातून महागडी वस्तू आणून कुठला खर्चही करण्याची या ठिकाणी गरज पडणार नाही। तर त्या ठिकाणी आपली शेवटची टिप्स अशी आहे की कुकरसाठी बऱ्याचदा आपण कुकर वापरतो आणि गॅसवरती काही वेळा ते काळे देखील होते खालच्या साईडने आणि ते घासायला खूप मेहनतही लागते। बऱ्याचदा काही महिला जी गॅसवरची जी भांडी असतात ती चुलीवर देखील वापरतात। आपल्या खूप अशा महिला आहेत की ज्या अजून देखील चुलीवर स्वयंपाक करतात, परंतु आज आपण त्यांचे काम देखील सोपे करणार आहोत। तर या ठिकाणी आपण घेणार आहोत चिमूटभर मीठ आणि त्या मिठावरती थोडंसं या ठिकाणी पाणी टाकणार आहोत। मिठाऐवजी बरेच लोक मातीचा देखील या ठिकाणी वापर करतात, परंतु रोज रोज माती कुठून आणणार? जे शहरात राहतात त्यांच्यासाठी माती आणणं किंवा ते लावणं बरंच किचकट काम होऊन जातं। त्यापेक्षा आपण इथे मिठाचा वापर जर केला तर अशा पद्धतीने तुम्हाला मीठ पाण्याच्या साहाय्याने पूर्ण खाली जे बूड असतं त्या ठिकाणी लावून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने थोड्या वेळ सुकल्यानंतर आपल्याला या कुकरचा गॅसवरती वापर करायचा आहे। ज्याही महिला चुलीवरती स्वयंपाक करतात किंवा जी ही भांडी आपल्याला चुलीवरती किंवा गॅस संपत आल्यानंतर तो असं जरासा जाळ फेकतो, त्यामुळे आपली जी भांडी असतात ती काळी पडायला सुरुवात होते। तर अशा पद्धतीचा जर तुम्ही वापर केला तर नक्कीच तुमचे जे भांडे आहे ते काळे पडणार नाही। तर तुम्हाला जर यामध्ये कुठली टिप्स आवडली ते मला कमेंट्स करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील शेअर करा, जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी फायदा होईल। आणि व्हिडिओला शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद। जे कोणी चॅनलवर नवीन असाल त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मी तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असते, त्यामुळे तुम्हाला याचा नक्कीच फायदा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।